नमस्कार. मी विजयकुमार मोरे, संपादक परिवर्तन. बंधूंनो, आज दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी अगदी सकाळी सकाळीच संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. अतिशय दुर्दैवी आणि दुःखद ही घटना आहे. ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि एक झुंजार नेता अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी असं निधन झालेलं आहे. या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरला आहे. अगदी सकाळी 5 वाजल्यापासून उठून ते रात्री 12 वाजेपर्यंत काम करणारा, अगदी तडफेने काम करणारा नेता, पुरोगामी विचाराचा नेता या महाराष्ट्राने आज गमावलेला आहे. त्यामुळं अजितदादांबद्दल काही माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आहे. सन 2008मध्ये मी अजितदादा पवार यांच्यावर एक पुस्तक लिहिलं होतं. चतुरस्र नेतृत्व अजितदादा पवार असं त्या पुस्तकाचं नाव आहे. खरं तर जेव्हा माझ्या मनात हा विचार आला की ते अजितदादांवर पुस्तक लिहावं, त्यावेळी मला थोडीशी भीती होती की अजितदादा पुस्तक लिहायला परवानगी देतील की नाही. कारण ते पत्रकारांपासून फार फटकून वागत असत, असं त्यांच्याबद्दल मी अनेकदा ऐकलं होतं आणि पाहिलंही होतं. परंतु जेव्हा मी मंत्रालयामध्ये गेलो आणि दादांची भेट घेतली, त्यावेळी त्यांना विचारलं की मी तुमच्यावर एक पुस्तक लिहिणार आहे. तर ते पहिल्यांदा अगदी उसळून अंगावर आले की नाही नाही, पत्रकारांनी माझ्याबद्दल काय लिहायचं नाही. पत्रकार कधीही माझ्याबद्दल चांगलं लिहित नाहीत, मला माहिती आहे. नाही, असं नाही दादा, म्हटलं, मी सुरुवातीपासून तुमच्या काम करण्याच्या पद्धतीविषयी, तुमच्या विचारांविषयी आणि तुमच्या स्वभावाविषयी मला माहिती आहे आणि त्याच्यावरून मला एक वाटतं की हे लिहिलं गेलं पाहिजे. जर हे आज लिहिलं गेलं नाही तर ते पुढच्या पिढीला किंवा नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांना कळणार तर कसं. पण त्यांनी काही नकार दिला. परंतु त्याच्या आधी दादांच्या 50व्या वाढदिवशी म्हणजे 22 जुलै 2009 साली मी एक त्यांच्यावर विशेषांक काढला होता आणि तो विशेषांकामधला एक संपादकीय लेख त्यांनी वाचलेला होता आणि त्या लेखाची मी आठवण करून दिली त्यांना. हा विशेषांक होता दादा, आणि या विशेषांकामध्ये त्यांचा संपादकीय लेख त्यांनी वाचला होता आणि त्यामुळे त्यांनी म्हटले, बरं ठीक आहे, लिहा, तुम्ही काय लिहिताय ते लिहा आणि एकदा मला दाखवा, त्यानंतर प्रकाशित करा. नाहीतर सगळे पत्रकार